काही लोकांसाठी बिझी असून सुद्धा वेळ काढावा लागतो आणि काही लोकांना विसरण्यासाठी बिझी राहावं लागतं। विसरावं म्हटलं की परत आठवायला लावतात, त्या असतात आठवणी। आयुष्यभर कोणीच साथ देत नाही, लोक तेव्हाच आठवण काढतात जेव्हा ते स्वतः एकटे असतात। आयुष्य म्हणजे गुडघ्याभर चिखलामध्ये चालणं, चिखलामध्ये जोरात चालता येत नाही आणि थकलोत म्हणून थांबता येत नाही। कुठूनही घसरावं माणसानं, फक्त नजरेतून घसरू नये, कारण मोडलेल्या हाडावर उपचार होतो, मनावर नाही। आपल्या आयुष्यामध्ये खूप लोक येतात आणि जातात। जे लोक आपल्याला सोडून जातात त्यांचा शोध घ्यायचा नसतो, कारण ते हरवलेले नसतात तर ते बदललेले असतात। हरवलेले आपल्याला सापडू शकतात, पण जे बदललेत त्यांना विसरावंच लागतं। आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, हव्या वाटणाऱ्या क्षणांना डाउनलोड करता येत नाही, नको असणाऱ्या क्षणांना डिलीटही करता येत नाही, कारण हा रोज रोज तोच असणारा रियालिटी शो नाही। त्यामुळे आयुष्य भरपूर जगा, कारण लाईफ हा चित्रपट परत लागणार नाही। हसून विसरून जातो काही गोष्टी, याचा अर्थ असा नाही की माझ्या मनाला काही गोष्टी लागत नाहीत। कधीकधी समोरच्या व्यक्तीला समजून सांगण्यापेक्षा समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं असतं। ती असावी शांत निरागस, मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी, माझ्या वेदना समजणारी, डोळ्यातून अश्रू ओघळले की अलगद टिपणारी। ती असावी खळखळणाऱ्या नदीसारखी, शेवटी वाहत वाहत जाऊन मलाच भेटणारी। तुटणारा तारा बघून जर स्वप्न पूर्ण होत असती तर सगळेच रात्रभर जागून त्याचीच वाट बघत बसले असते। चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो। अर्थात सत्कर्मी माणूस हा कधीच संपत नसतो। ज्याचे कर्म चांगले असतात त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात। किनाऱ्याची किंमत समजून घेण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याची किंमत समजून घेण्यासाठी दुष्काळामध्ये फिरावं लागतं, आणि प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमामध्ये पडावं लागतं। आठवणी या काहीशा खोडकर असतात। जेव्हा आपण गर्दीत असतो तेव्हा ते आपल्याला एकटं करतात, आणि जेव्हा आपण एकटं असतो तेव्हा आठवणींनी गर्दी करतात। कितींदा तुझ्याकडे पलटलोय, तुझ्यापासून दूर जायचं ठरवून, कितींदा तुला जिंकू दिलंय, स्वतःला हरवून। तुला 7 जन्माचं वचन नाही देणार, पण या जन्मामध्ये मरेपर्यंत साथ मात्र नक्कीच देणार। लोक काय म्हणतात यापेक्षा आपलं मन काय म्हणतं हे जास्त महत्त्वाचं असतं। असावं कुणीतरी मनमोकळं बोलणारं, काही न सांगता अगदी मनातलं ओळखणारं। प्रेम म्हणजे नजरेतून हृदयापर्यंतचा एक प्रवास, प्रेम म्हणजे 2 जीव, 2 हृदय आणि एकच श्वास। आयुष्य हे थोडंच असावं, पण जन्मोजन्मी तुझंच प्रेम मिळावं। जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पाहावं, ते सफल नाही झालं तरी पण एकदा तरी अनुभवाच्या शाळेमध्ये फिरून यावं। जगासाठी तुम्ही कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्याचं जग मात्र तुम्हीच असता। खऱ्या प्रेमाला स्पर्श हवा नसतो, तर प्रेमाला भावनेचा शृंगार असतो। खरं प्रेम कधीच कोणाकडे मागावं लागत नाही, तर ते नशिबातच असावं लागतं। खरं प्रेम म्हणजे भांडण होऊन सुद्धा जवळ येणं, आणि खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं। एखादा कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून जरी घेतला तरी तो गोड लागतो। ओळख होण्या अगोदर सगळेच अनोळखी असतात, पण एकदा मन जुळली की सगळेच आपली होतात, पण आपली झालेली सगळेच आपली नसतात। ओढ म्हणजे काय हे जीव लावल्याशिवाय कळत नाही। वाईट विचारांचं गवत हे आपोआप येतं, चांगल्या विचारांच्या गोष्टी ह्या नेहमी पेराव्या लागतात। सुख हे कणभर गोष्टींमध्ये लपलेलं असतं, फक्त आयुष्य मनभर जगता आलं पाहिजे। साथीदार हा वेळ बदलणारा असावा, पण वेळेवर बदलणारा नसावा। आपण दुर्लक्षित करत राहतो आणि समोरचा चुकत राहतो, मग तो स्वतः चुकता चुकता आपल्याला चुकीचा ठरवतो। कोणताच पुरावा नसतो प्रेमाचा, त्या व्यक्तीचं नाव ऐकल्यानंतर हृदयाचे ठोके वाढणं हे प्रेमच असतं। आपली कदर तर ती व्यक्ती करते जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती तर आपल्याला दुर्लक्षच करत असते।
आवडत्या व्यक्तीचा चेहरा दिसल्यावर सगळा थकवा दूर निघून जातो, असं कोणाकोणाच्या आयुष्यामध्ये होतं. तशी व्यक्ती भेटायला जिच्या डोळ्यात आपल्यासाठी पाणी येतं. कोणी गेलं म्हणून आयुष्य थांबवायचं नसतं, जगायचा असतो प्रत्येक क्षण. उगाच श्वासांना लांबून ठेवायचं नसतं. जे आपले असतात ते आपल्याला कधीच सोडून जात नसतात, आणि जे सोडून गेलेले असतात ते आपले कधीच नसतात. पूर्ण जग जिंकून सुद्धा जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचं हृदय नाही जिंकू शकत, तर तुमचं जिंकणं हारण्यास समान आहे. म्हणून देवाकडे दोनच प्रार्थना करा: आईवडिलांशिवाय घर नको, आणि कोणतेही आईवडील बेघर नको. आपल्या आवडत्या व्यक्तीकडून सॉरीची अपेक्षा कधीच नसते आपल्याला. फक्त त्या व्यक्तीने ती चूक परत करू नये एवढीच अपेक्षा असते. काही माणसं फार हुशार असतात. आपल्या जवळ येतात, सवय लावतात आणि निघून जातात. खरं प्रेम करून तर खरं तर फक्त आठवणी आपल्या राहतात. समोरची व्यक्ती कधी दुसऱ्याची होऊन जाते हे समजतच नाही. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते तेव्हा त्या व्यक्तीवरचं प्रेम तर कमी होत नाही, पण त्या व्यक्तीच्या आठवणींवर प्रेम मात्र वाढत जातं. कारण आपल्याला माहीत असतं की ती व्यक्ती आता आपली राहिली नाही, पण त्या व्यक्तीच्या आठवणी मात्र आपल्याच राहतात. एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखं वाट पाहत असते, आणि दुसऱ्या व्यक्तीला याची काहीच काळजी नसते. जेव्हा आपलं दुःख ऐकून घेणारं कोणीच नसतं ना, तेव्हा कळतं एकटेपणा काय असतो. एखाद्या व्यक्तीला जर बोलायचं नसेल तर सच म्हणून बोलायचं, आणि हक्काने बोलायचं यात फरक असतोच. मनातलं सगळंच व्यक्त करता येत नसतं, म्हणून माणूस कधी कधी एकांत शोधत असतो. समोरची व्यक्ती आपल्याला मर्जीने बोलत असते, आणि आपण त्या व्यक्तीच्या मर्जीची वाट पाहतो. सांगायचं कोणाला कधी कधी हाच मोठा प्रश्न पडतो. कारण ज्यालाही आपलं दुःख आपण सांगतो तो त्याच दुःखाचा बाजार मांडतो. विश्वासाची हत्या न करणारा एकतरी खांदा नक्कीच असावा आयुष्यामध्ये. कधी कधी मनालाही दगडासारखं बनवावं, म्हणजे कितीही आघात झाले तरी पण तोडणारा थकतो, दगड नाही. खरं प्रेम ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या सुखाचा विचार जास्त करता.